ओय ओय सोन्या आवर डबा काम कर जरा करतो ना. आईला नावाप्रमाणे सोने तू ओय सोन्या ओय तुझ्या इकडे किती सोनं आहे रे? सोनं नाही आमच्याकडे. हा आमच्याकडे सोनं नाहीये. मग तू आपण कसं का तुझं नाव सोन्या ठेवलंय? सोने नाव आहे सोनं. हा सोने तोने आहे का सोन्या आहे? सोने. तोने आहे का? हा त्या आईचा तोंड गवार हो रपा काम कर. हा करतो. हा हात उचल जरा बरोबर. साहेब येतील थोड्या वेळाने हो. हा चालेल. हा लवकर कर काम. हा बरोबर. पाणी प्यायला सगळं थांब नको आता लगेच एक तास झालं पाहिजे सगळं बांधून हो. हा चला आता ड्युटीला तिथं गेटला जावं लागणार आपल्याला. गेटला गेल्याशिवाय पर्याय नाही आता. ए चला रे रपा काम करा जरा गॅस सगळं भरवून हो. याला नुसतं झोपा गाडी देत हो जेवल्यावर दुपारी हो. ए भैया जल्दी करो काम. साहब आने वाले अभी थोड़ी देर से. चलो भागो. बाकी लेके आओ ना यार भाई. ऐसा कैसे चल रहे ढिल्ले से. चलो मुन्ना झोपा आता घडीवर. बाई हा वॉचमन तर झोपून आलाय. कोणी दिसत नाही. हे काय केलंय ट्राय करून पाहते. परत झोपले. हे काय मला वाटलं गेले. कोण आहे तू? मुलगी. हा मुलगी. मला मुलगीची वाटते. हा मग मुलगीच आहे ना. मुलगीच आहे का? काय काम काढ काम आता काय कामच करायचं इथं. कुठं? इथं. मला एक सांगा तुम्ही काय झोपायचा पगार घेता का इथं? तू कोण आहे विचारण मला झोपायचा करते का काय याचा पगार घेते? विचारील मी. थांबा तो जरा वेळ. गेटवर वॉचमॅन आहे मी इथं. माहिती मला ते दिसतंय ना वॉचमन. हा मग. हा मग काय बरं सारखा वा बाजू. कुठं मधी कुठं? अहो मध्ये सोडत नसतोय मी. का बरं? वरून फोन आल्याशिवाय साहेबाचा. फोन आल्याशिवाय? हा पण मी तर विचारून येईल. विचारून तुम्ही यायले आम्ही थोडीच यायले विचारून. आमचा वर कुणी आहे ना हो. आपण जे ज्या वेळेला फोन येईल का त्यावेळेला तुम्हाला मी बरोबर सोडून देईन. जे तुमच्या वर आहे ना त्यांनीच मला फोन करून सांगितले उद्यापासून जॉईनिंग करा. मला फोन आल्यावर मी सोडील हो. आपण मी क्लासच्या याच्यासाठी आलेली जॉब साठी. बाई तुम्ही कुठले तो? मी इथे खाल्लेवाडीची. खालच्या वाडीचे? हा. तुमचं झालं का लग्न? झालं ना 6 महिने झाले. गळ्यात अजून काही दिसत ना. हाय हे काय मग काय दिवसा ढवळ्या का तुला आनंद दिसायला लागले? मला वाटलं तुम्ही ना चायनच घातली काय नु गळ्यात वरून ना असं लटकून हिंडावं लागत दाखवावं लागत का झालंय. मग तुमचं झालंच नाही म्हणायचं अजून? झालंय. आईला महिना नाही झाला अजून. अरे पण मग झालंय. हा खरंच का काय? मग तुला काय खोटं वाटतं काय? बरं तर आम्ही सरांना फोन लावून सांगते तुम्हाला आज सोडित नाही. हा लाव सरांना फोन लाव भाऊ. फोन का लागा ना आता? अरे फोन स्विच ऑफ येऊ राहिला. स्विच ऑफ येऊ राहिला ना. इकडे स्विच ऑफ झाला आता गेट. म्हणजे तू लावते फोनवरून? माझ्याकडे फोनच नाही तर लावायचा कुठून मी? फोन नाही? नाही फोन नाही. फोन नाही माझ्याकडे. बया आजच्या जमान्यात तुझ्या का फोन नाही ग? लयच गरीब दिसत रे. गरीब नाही मी स्टँडर्ड आहे एकदम. स्टँडर्ड आहे? हा स्टँडर्ड आहे असं. हा तू इंग्लिश बिला याल पांडे खाती रे. बरं आहे तुझं म्हणूनच तुला इथे गेटवर ठेवले. बरं थांब आता मला अरे मला उशीर झाला परत सर विचारतील ना. आता भरलं तुझा वार ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतय जवा बघतीस तू माझ्याक हे जानू जवा बघतीस तू माझ्याक मला आमदार झाल्यासारखं वाटतंय जवा बघतीस तू माझ्याक
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे तू निवडणुकीला उभा होता का रे आमदारीच्या? हा. मला का नाही दिसला मग? हा? काय निशाण होतं तुझं? माझा होय बहुतेक पॅनल पडेल दिसतोय बर का. पण लय उभाच होता. काय होता? उभाच होता नारळ. नारळ होतं हा. काय? अरे नारळ जरी होतं तो डोकंच नारळ आहे. आहे ना. होय बाजू काय? अय, साहेबाचा फोन आल्यावर मग तुला सोडत असतो मी. मग लाव ना फोन. हा फोन लाव. फोन नाही ना माझ्याकडे. तूच लाव कशाला ना. जगतो? हा जगतो का मग? जगा तो कशाला म्हणजे. हा मग तू एका फोन नाही म्हणलं तू जगतो कसा मग? जाऊ दे रे मला परत तुम्ही वेळ होऊन जाईन परत कसं टाइम टू टाइम गेलं पाहिजे. अहो बाई तुमचं बरोबर आहे वेळेला खरं लय महत्व आहे. आहे. आहे ना वेळेला महत्वच असतं पण ऑर्डर आल्यावर ए, ए, काय रे हा कोण आहे तू. माणूस आहे मी हा माणूस दिसतो ना तू. हा अवतारून होतो आवाल्या. त्याला दिसा आंधळ आहे त्याला दिसत नाही. हा मोठ्याने बोला जरा मला ऐकायला कमी. त्याला दिसा आंधळ आहे दिसत नाही. हा हा दिवस आहे ना आज दिवसात आलो का आम्हाला. कुठं चालला. हा कुठं हा ते कटिंग करायला. कटिंग. साहेब आल्याच्या डोक्याला केसच नाही अजिबात. तू कुठून कटिंग करायला निघाला. मीटिंग नाही कटिंग करायची झाडांची. कटिंग होय हा तिकडं पलीकडं हा कुठं झाडाची. माडायची नाही झाडाची. झाडाची होय. हं. थांब घडी बरं फोन आला का मग सोडतो तुला. अरे तू याच्या संग जे गप्पा थांब मार. ना ए पोरी थांब ना घडी बर. अरे मला जाऊ दे ना तू बस या संग गप्पा मारीत. अरे फोन येऊ दे ना भाऊ साहेबाचा. हा? मग लावित नाही तो का फोन असते तू कुठं? आल्यावर फोन मी लावतो ना. थांबा ना घडी भर जरा कळ काढ ना राव. आल्यावर हा लय कळ एवढं थांब, कळ थांब, आलीच आहे. थांबा मला फोन आला. थांबा घडी भर. कसला खोटारडा आहे रे. हॅलो हा तिसरीचा फोन आला. हॅलो हा बोल ना ग. हा ड्युटीवरची मी इथं. हा 5:30 वाजता घेऊन येतो. हा ठीक आहे. काय रे हो कसला खोटारडा आहे रे तू. काय झालं. तिसरी बायको म्हणजे 3 झाले. हा 3. आणि काय आणायला येत होती? एकीने सांगितले बोंबील. एकीने सांगितले सुकट आणायचं. एकीने मटण आणायचं सांगितलं. तिन्ही बायका माझ्या वशात ठेवले. बरं बरं म्हणून तू दिवस रात्र इथं काम करीत बर का. मग आता तेवढं लागतच ना. एकी काय फुकट. हा एकीचं काय फुकट. अरे फुकट नाही आहे. हा सुकट. हा जरा मोठ्याने बोलला मला ऐकायला येईन ना मग. सुकट. बरं मी आलो कटिंग करून. अरे थांब ना भाऊ साहेबाचा फोन येऊ दे ना. अरे मी तू उभी कावाची. थांब ना. कोण येऊ दे. अरे फोन येऊ दे साहेबाचा फोन. ए हो बाजू. थांबा जरा बाई तुम्ही एवढे गडबड कम करता हो? अरे थांबायला ते वेळ नाही ना. वेळ गेला पाहिजे. वेळेला मत होय केव्हा सांगू तुला मी अजून. अहो फोन येऊ द्या साहेबांचा. फोन आल्यानंतर तुम्हाला घेतो आतमध्ये मी. मला मध्ये जाऊ दे मग तुला सांगते. तुला न कडून टाकी ते. ही धमकी द्यायची ना. हा वॉचमॅन मी इथं. ए बाबा काय रे. काय म्हणजे हा तिथे कंपनी चाललोय. कुठं कंपनीत कंपनीत काय विचारपूस आहे का नाही. निघाला आला तसंच निघाला. साहेबाचा फोन आला होता. ती पाईपलाईन खराब झाली ती दुरुस्त करायला चाललोय. पण मला फोन आला नाही साहेबाचा अजून. याला कोणाचाच फोन नाही येईल. नसन आला फोन लाव साहेबाला म्हणा ते का असा माणूस आलाय हे करायला का पाईपलाईन नीट करायला. साहेबांनी सांगितलं मला. मी जेवढ्याला फोन करील का त्यावेळेला उचलायचा. मला फोन करायचा नाही. साहेब असं सांगितलं. थांब ना भाऊ. अरे थांब म्हणजे. ए, ए, अरे बाई जाऊनच देत नाही. अरे तुम्ही एक तर काहीतरी बोला मग मला काय बोलत जा काहीतरी. नुसतं तोंड आली ना मला कटिंग करून येऊ द्या. बोलत जा. कटिंग कुठं आतमध्ये कंपनीत कटिंग करायचंय का. पाय ना राव. फिटिंग नाही मग कटिंग करायची कटिंग. कंपनी आहे कंपनी. सांग ना. हा आणि तिकडे कटिंग करायला तिकडे जा. इथं कंपनी आहे. ही कटिंग नाही मग झाडाची. ते झाड बगीचा छाटा. हा झाडाची कटिंग. हा ए, थांबा ना. अहो तुम्ही असं कम करता राव. साहेबाचा फोन आल्यावर सोडतो तुम्हाला राव. फोन असेल तर ते साहेबाला फोन करा ना. आम्हाला टाइम नाही. मध्ये कोणी असेल ना सर मॅडम कोणतरी. मॅडम कोण नाही मध्ये. असं कसं एवढी मोठी कंपनी काय रिकामी राहील काय. काही साहेब लोक आतमध्ये काम करतात ते व्यवस्थित. थांब. बाया अरे काय म्हणू याला आता मी. थांबा ना घडी भर राव. तुम्ही कम अशी करता राव. हाय का कोणी मध्ये. हे असायला पाहिजे ना या, कंपनी रिकामी ड्युटी थोडी करते ना आम्हाला. कधीपासून इथं कामाला. हा? कामाला कधीपासून इथं. 2 महिने झाले मला इथे. हा? किती 2 महिने 2. मी 6 वर्षापासून इथली पाईपलाईन दुरुस्त करायला येतो. आतापर्यंत कोणी नाही आडीला भाऊ आम्हाला. पण तुम्ही आतापर्यंत मला 2 महिन्यातून दिसलेच नाही या रोडनी. तुम्ही कधीच मला पाईपलाईन फुटली नसन 2 महिन्यात. नाही ना. हा मग त्या साहेबांनी सांगितलंय पाईपलाईन दुरुस्त करायची. तेव्हा मी आलोय. यांना जाय. कोण कोणावर लाईन मारते इथं. काय म्हणला. लाईन मारायची नाही तर जाऊन. अहो, ते पाईपलाईन फुटली. कोण उठली. कानपूर जरा
घ्या घ्या. पाईपलाईन फुटली, पाईपलाईन पाईपलाईन फुटली. असं मोठं बोला ना, पाईपलाईन फुटली काय? हा. हा मी कोण कोणावर जाऊ का आता? हा? जाऊ का? आणि त्याशिवाय त्या दिवसाला झोपच काढत होतं मी आले तेव्हा झोपेल होतं ते. झोपला होता घे. हो, का झोपलो होतो बाई? कसला खोटे बोलता तुझा व्हिडिओ करेल मी. हा व्हिडिओ कुठं केले? मोबाईल. करा करा. त्या म्हणतात मोबाईल वर व्हिडिओ करायले. हा. आता मी व्हिडिओ साहेबाला दाखेल. मला ते मॅडम थांबा आता तू थांब. मला म्हणतो कोणी नाही तिथं. या मॅडमच्या हाताखाली एकदम कामाला. कळलं आता काय चाललंय. काय नाही. मॅडम नमस्कार. आपला फोन झाला होता माहिती ना. हा तू केला होता का? हा सरांनी सांगितलं होतं मला क्लास याच्यासाठी. आज का रे पाठवलं का अडवलंय? 1.5 तासापासून इथं लावून धरलंय त्यांनी. 1.5 तास? हा काय टाइमपास लावलाय? अहो, बिना परवानगीची कस का सोडायची मॅडम? तिकडून फोन आल्याशिवाय. फोन केलेला तिने मीच बोलवलं होतं. मला फोनच केला नाही ना. साहेबांना तुला कशाला फोन करते? 1.5 तास उभा केलाय मग हा. कुठं गेला? मी नवीन मॅडम आहे आता तुझी त्यांच्या सोबतची. हा ते साहेबांनी बोललेलं तुमची पाईपलाईन फुटली. सगळ्या कर्मचाऱ्याला पाणी येतं ना टॉयलेट बाथरूमला. हा आता तेव्हा ते पाईपलाईन नीट करायला आलो मी. या माणसाने 1 तास झालाय मला दाबून ठेवलंय. जाऊन दे ना आतमध्ये. काय करायचं? जाऊ घरी आपलं मी. नाही साहेबांनी फोन केला ना. हा. जा तुम्ही जा. जाऊ का आता? जा, तर काय मॅडम. फोन करा साहेबाला. नाही मॅडम म्हणल्यावर असिस्टंट नाही ना तू मॅडम. कोण? ते मला झाडाची कटिंग करायला बोलावलंय. हळू बोल. झाडाची कटिंग करायला आला. हा मला कसं काय नाही माहिती बरं. ते ना पाठीमागे नाही का तुम्ही मला दाखवलं होतं. तू झाडाची कटिंग करतो. कुठे सामान? सामान आहे तिथं ठेवलेलं झाडाखाली. तू आतमध्ये कधी गेला? हा कधी गेला आतमध्ये? मधी मधी नाही, झाड पाठीमागे आहेत. अरे बाई रे सामान बाई कधी रे. मध्ये नेऊन ठेवलं. ऐकायला मला येतं काय. झाडाची कटिंग करायला आला सामानचा पत्ता नाही. जा बर. इकडं. हा. गय बाना कसले कसले लोक बोलून घेतात साहेब बी काय माहिती. कसले म्हणजे चांगलेच बोलवले. चांगले पण ते त्याला बघून वाटतं का तू काम करीन. काम ते काम राहते. बरं तू पण चला आतमध्ये. हा तिथं जाऊ दे. तुम्हाला सांगायचं रे दिवसाडा झोपत हे काम नाही करीत काय. हा हो मॅडम काही कसं सांगतात त्यांना. जेव्हा मी व्हिडिओ करेल होता बाबा. हो गो बाई. नाही मी तुझी मॅडम आहे. तू माझ्यावर काय तू चलतो. कुठं काय केलं मी? तुला गप दाखव. उभं राहिलं. नवीन सुपरवायझर आहे. सुपरवायझर हा नवीन. हा अबो चुकलं बरं का आता माय बोल. चुकलं. हा थांब तू तुला दाखवतेस. नाही यस मॅडम. यस मॅडम. त्या हाताने असतं. हा सॉरी हा मॅडम. यस मॅडम. हे असे लोक भरलेत साहेबांनी. काय करते चल. पण तू ना झोपा काढ मग तुला सांगते आता. नाही झोपा नाही काढतो मॅडम. इथं ड्युटी म्हणजे ड्युटीच बघ. इथं अडून लोकांना काय टाइमपास चालला होता. मग बिना परवान्याचं कसं सोडायचं हो मॅडम? कोणी कसं येत आता पाहिलं ना तुम्ही ते एक आलं होतं ते. हा फोन आला होता साहेबांचा. त्यांना साहेबांनीच बोलवलं त्यांना. तुला कशाला सांगतील साहेब? आलं ना नाव सांगितलं पाठवून द्यायचं. असं म्हणता का? हा बरं आता उद्यापासून मी असंच नाही करायचं. आता नाही बोलवलं कोणाला. आता नको पाठवू. नाही आणि तू इथं उभा राहा. झोपू नको. बरं ठीक आहे. ए चाला ना मोठा बटापा. इकडे चालू हे काय करतात काय नेमकं? गेल्याकडे आता नवीन मॅडम जाऊ द्या. त्यांचे काम चालले असतील आता मॅडमचे. तवर आहे ना झोपा पडा तो जरशिक. मच्छर होता मच्छर. मच्छर होता मॅडम. हा मच्छर होता. लय लागली हो मॅडम. तुला झोपायचे पैसे भेटते इथं. नाही ना पडलं आता नुसतं बसलो होतो तिथं पण दुखली लागली. आता तुझी ड्युटी. नाही हो तसं नका करू हो मॅडम. मला 3 बायका सांभाळावं लागतात मॅडम. तसं नका करू. हा नाही ना मला राहू द्या ड्युटीवर. कशाला झोपा काढायला. मग तुला झोपायचे पैसे देतात का सर? नाही आता इथून पुढे नाही ना झोपायचो मॅडम. काय भरोसा. नाही अहो माया 3 बायका उपाशी पडतील हो बाई. मॅडम सॉरी. 3 बायका उपाशी पडतील. हा. त्याचं काय करू मग? नाही ना. तुला एक विचारू का? हा मला विचार. ते विचारायचं राहूनच गेलं. हा, जरा पुढे ये. तुला 3 बायका आहे. हा तुला पोरं किती? पोरं वय आहेत डझन भर आहेत. बाबो 1 डझन आहेत. चांगलंय बाबा. हा मी तर हल्लीच्या जमनात लोकांना 2 लय होते. नाही मला डझन भर आहेत. राहू द्या हा, एवढं. पण मग ते सगळं जाऊ दे. हा. तू झोपा काढायचे पैसे घेतो का? नाही आता इथून पुढे नाही झोपा घेणार मॅडम. राहू द्या. नाही तू चालता पण. हो नाही तसं नका करू. माझ्या 3 बायका उपाशी मरतील हो मॅडम. तसं नका करू.
सुपरवायझर मॅडम. हा जाऊ दे आता ह्या वेळेस माफ करते हा, हा. परत झोपा काढू नको. नाही नाही परत नाही झोपा काढणार मी मॅडम. नाही सरांना व्हिडिओ पाठवून देईन. नाही तसं नका करू. 3 बायका माय उपाशी मरतील हो मॅडम. तसं नका करू. एकच करायची. आता काय करता आल्या 3 बी घेतल्या शिंगावर. ते काहीतरी म्हणतात ना असं काहीतरी. हा, आली अंगावर तर घेतली शिंग. बरोबर आहे. आणि झोपू नको. नाही नाही मॅडम अजिबात. सीसीटीव्ही कॅमेरा त्या करून ठेवलाय आता. हा हा नाही काय डोळे तुझ्यावर. आता नाही झोपायचो मॅडम. चालले मी. हा हा जा. गेले मॅडम. आईला भाऊ या खुर्चीवर नकोच गाड्या बसायला. जे खुर्चीवर बसलो का लगेच झोप येते. एक तर मॅडमनी इकडेच नेमकं कॅमेरे लावून ठेवलेत. आता आहे ना उभं राहूनच ड्युटी करतो गाडी मी. त्याच्याशिवाय नाही जमायचं रे भाऊ. चला ना आणा ना भाऊ डबा डबा. अरे 1 तास झालेत राव. गमिले भरायला गेलेत राव. काय करतात काय नेमकं. चला लवकर लवकर. गेट लावायचं आता. सुट्टी होईल तुमची. चला लवकर. मिलो न तुमको हम घबराए मिले जो आँख चुराए हमें क्या हो गया है हमें क्या हो गया है. आता आहे ना झोप लागते म्हणून गाणे म्हणायचे. ए चाल भाऊ. चला आता सुट्टीचा टायमिंग झाला. आता कपडे उपडे चेंज करू. चाल ना भाऊ.